नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर अधिक महिना हा हिंदू पंचांगानुसार येणारा एक विशेष आणि पवित्र महिना मानला जातो. तर या महिन्याला पुरुषोत्तम महिना असेही म्हणतात. दर 2 वर्ष 8 महिन्यांनी साधारणपणे हा अधिक महिना येतो. सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेतील फरक भरून काढण्यासाठी हा अधिक महिना कॅलेंडरमध्ये मोडला जातो. आता अधिक महिना कधीपासून सुरू होतो हा प्रश्न तुम्हा सर्वांना पडलाच असेल. तर 2026मध्ये अधिक महिना साधारणपणे 17 मे 2026 पासून ते 15 जून 2026 पर्यंत येणार आहे, असे पंचांगानुसार सांगितले आहे. आणि अधिक महिना हा हिंदू महिन्यात येऊ शकतो. उदाहरणार्थ अधिक श्रावण, अधिक आषाढ, अधिक भाद्रपद असं येतो. तर 2026मध्ये हा महिना अधिक ज्येष्ठ महिना म्हणून आला आहे. तर अधिक महिना का महत्त्वाचा मानला जातो ते आपण बघूया. तर या महिन्यात भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मानला जातो, म्हणून याला पुरुषोत्तम महिना असं पण म्हणतात. तर या महिन्यामध्ये जप, तप, दान, व्रत आणि पूजा आणि धार्मिक ग्रंथ वाचणे या गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते. आणि असं पण म्हटलं जातं की या महिन्यामध्ये जे जे आपण चांगलं काम करतो त्याचं पुण्य खूप जास्त पटीने आपल्याला भेटतं. तर आता आपण बघूया अधिक महिन्यात अशा कोणत्या 10 गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुखशांती निर्माण होईल आणि आपली परंपरा पण पाळली जाईल. तर अशाच 10 गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहिल्यांदा तर भगवद्गीतामध्ये जे 15वा अध्याय दिला आहे त्याच्यामध्ये पुरुषोत्तम योग बद्दल खूप जास्त छान अशी माहिती सांगितली आहे. अधिक महिन्यात भगवद्गीतेचा 15वा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग वाचणे किंवा श्रवण करणे ह्याला खूप शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की यामुळे पितृदोष कमी होतो आणि आपल्याला पुण्य पण प्राप्त होतं. तर रोज 10 मिनिटे का होईना हा अध्याय तुम्ही वाचलं पाहिजे आणि जमत नसेल तर वेळ काढून 10 मिनिटं हा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू मंत्राचा जाप करावा. तर हा मंत्र कोणता आहे? तर हा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जप अधिक महिन्यात करावा. यामुळे आपल्याला विशेष पुण्य प्राप्त होईल. तसेच तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा हा मंत्र जाप करावा. आणि 108 वेळा आपल्याला जप करणं होत नसेल तर कोणतंही काम करताना तुम्ही हे मंत्र ऐकू शकता. त्याच्यामुळे आपलं मन शांत राहतं आणि भक्तीही वाढते. तसेच तिसरं गोष्ट म्हणजे स्तोत्र पठण करायला पाहिजे. कोणते कोणते स्तोत्र आपण वाचायला पाहिजे किंवा ऐकायला पाहिजे तर यामध्ये विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश्वर स्तोत्रांचं वाचन किंवा श्रवण केलं पाहिजे. आणि जर आपल्याला वाचता येत नसेल तर तुम्ही ऐकूही शकता. तर याच्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पण निर्माण होते आणि आपलं मन देखील प्रसन्न राहतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे गोसेवा. तर गाईची पूजा करणे, गाईला चारा देणे, त्याला अन्न देणे हे गोष्ट ना अत्यंत शुभ मानले जातं या महिन्यामध्ये. त्याच्यामुळे गोसेवा केल्याने जीवनामध्ये खूप छान सुख समृद्धी येते असे मानलं जातं. 5वी गोष्ट तांदूळ दान. तर या महिन्यामध्ये जेवढं का आपण तांदूळ दान करेल किंवा दक्षिणा म्हणा कोणालाही दान करेल तर हे आपलं परंपरा पण आहे आणि याच्यामुळे आपल्याला पुण्य पण प्राप्त होते. आणि जे लोक गरजू आहेत त्यांना मदत म्हणून पण आपण दान करू शकतो. 6वी गोष्ट आहे दीपदान. तर दीपदान करणे ही या महिन्यात खूप शुभ मानलं जातं किंवा देवापुढे अखंड दिवा या महिन्यात लावलं पाहिजे. आणि विशेषतः मंजुळवात म्हणून जे असतात ना तर ते दिवे ही तुम्ही दीपदान करण्यासाठी वापरू शकता. तर ते शुभ मानलं जातं आणि यामुळे घरामध्ये जे नकारात्मक जी ऊर्जा आहे ती दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. 7वी गोष्ट आपण अधिक महिन्यामध्ये आपल्या जावईला किंवा मुलीला सन्मानाने त्यांना जोडवे करतो, कपडे देतो, मुलीची ओटी भरतो आणि जावईला आपल्या परीने जेवढं काय होतं सोनं वगैरे ते देत असतो. जर या गोष्टी आपल्याला पॉसिबल नसेल तर आपण साधारणतः जावईला कपडे देऊन मग त्यांचं असं सन्मान वस्त्र किंवा त्यांना दीपदान करूनही त्यांचा आपण आभार मानू शकतो किंवा मग त्यांची पूजा करू शकतो किंवा
कारण अधिक महिन्यामध्ये लेकाने जावं यांना घरी बोलवून लक्ष्मीनारायणचं रूप मानलं जातं, म्हणून त्यांना कपडे, वस्त्रदान, अन्नदान, दीपदान असं करून आपल्या संस्कृती पण जपलं जातं. आणि 8वं म्हणजे अन्नदान. आपल्या ऐपतीनुसार आपल्याला जेवढं काय होईल तेवढं आपण गरजूंना अन्नदान केलं पाहिजे. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. आणि या महिन्यामध्ये एखादा चांगला संकल्प करावा, म्हणजे तुम्हाला जर कोणतीही गोष्ट टाळण्यास किंवा बंद करायचं आहे पण ते होतच नसेल, तर या महिन्यात तुम्ही ते संकल्प करा की नाही, जर मला ही गोष्ट करायची नाही आहे तर मी ही गोष्ट या महिन्यापासून नाही करणार. जसं की आपण जेवताना बोलत असतो, काही जणांना खूप जास्त बोलायची सवय असते, तर तुम्ही तेही संकल्प करू शकता की मी जेवताना बोलणे बंद करेन, माझा राग कमी करेल किंवा रोज देवाचं नामस्मरण करेल. अशा गोष्टी तुम्ही संकल्पामध्ये ॲड करू शकता. तर यामुळे आपली आत्मा पण शांत राहते आणि आपल्याला मनशांती पण मिळते. आणि 10वा म्हणजे भक्ती साधना, म्हणजे विष्णू नामाचा जप करावा, भागवद्गीता किंवा पुराण किंवा श्रीहरी विजय ग्रंथाचे वाचन करावे. आणि जर वाचन शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवणही करू शकता. त्यामुळे मनाला समाधान प्राप्त होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासही मदत होते. तर या होत्या काही अधिक महिन्यात करायच्या 10 अशा महत्त्वाच्या गोष्टी, ज्याच्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या कर्मांनी हा महिना साजरा केला जातो आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ, मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कॉमेंटमध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही मला कॉमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.